हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सराव प्रश्नपत्रिका 5 आज आपण बघत आहोत. ठीक आहे, आजचा आपला पहिला प्रश्न बघा. बँकिंग क्षेत्रात रेपो रेट म्हणजे काय? तर रेपो रेट म्हणजे काय आपल्याला विचारलेलं आहे. तर रेपो रेट काय असतो बघा. आरबीआय व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज देतो त्याला रेपो रेट असं म्हटलं जातं. तर आरबीआय जेव्हा बँकांकडून कर्ज घेतो तर ज्या दराने कर्ज घेतो त्याला रिझर्व्ह रेपो रेट असं म्हटलं जातं. आणि ग्राहकांना जेव्हा बँका कर्ज देते तेव्हा व्याजदर त्याला म्हटलं जातं. आणि बँका जेव्हा एकमेकांकडून कर्ज घेतात त्याला मनी रेट असं म्हटलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. सहकारी संस्थांची नोंदणी करण्यासाठी कोणाकडे अर्ज करावा लागतो? ठीक आहे, तर सहकार संस्थेचे प्रमुख असतात निबंधक, तर यांच्याकडे आपल्याला अर्ज करावा लागतो. ओके, तिसरा प्रश्न बघा. बँकिंग क्षेत्रात एनपीएचा पूर्ण विस्तार म्हणजे फुल फॉर्म काय आहे? तर एनपीएचा फुल फॉर्म असतो नॉन परफॉर्मिंग ॲसेट. ठीक आहे, तर नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर जेव्हा बघा कर्जाचे हप्ते किंवा व्याज 90 दिवसापेक्षा जास्त काळ थकते, म्हणजे 90 दिवसापेक्षा कर्जाचे हप्ते किंवा व्याज जर आपण थकवलं तेव्हा त्या कर्जाला नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे अनुत्पादित मालमत्ता असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर त्याचा हा फुल फॉर्म आहे. चौथा प्रश्न बघा. 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीत लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर बघा याचं आन्सर आपल्याला माहिती असेल. उषा संभाजी पाटील तळेगावकर यांची निवड झालेली आहे. पाचवा महत्त्वाचा असा प्रश्न बघा. एका परीक्षेसाठी पास होण्यासाठी 35 गुणांची गरज आहे. एका विद्यार्थ्याला 80 गुण मिळाले आणि तो 25 गुणांनी नापास झाला. तर ती परीक्षा एकूण किती गुणांची होती? ठीक आहे, तर बघा 35% गरज आहे परीक्षा पास होण्यासाठी आणि विद्यार्थ्याला 80 गुण मिळाले, पण तो किती गुणांनी नापास झाला आहे? तर 25 गुणांनी. तर आपल्याला विचारलं की एकूण गुण जी परीक्षा होती ती किती गुणांची होती? तर बघा इथे आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे. त्याला 80 गुण मिळाले आणि किती गुणांनी तो नापास झाला त्याला प्लस करायचं 25. ठीक आहे, तर बघा 80 + 25 आपले होतात 105, म्हणजे 35% म्हणजेच 105. ठीक आहे, 35% म्हणजेच किती 105 गुण हे त्याला पाहिजे होते पास होण्यासाठी. ठीक आहे, तर आता ह्या खाली ऑप्शन्स आहेत त्याच्यामधून असं आपण डिरेक्टली उत्तर सुद्धा काढू शकतो. तर 35% या चौघांमधून कोणाचे असतात 105. तर बघा 200 तर अर्धेच आपण जर केले 50% तर 100 होतात, हे नाही होऊ शकणार. बघा पण 300चं बघा कसं असणार. 300चे 10% जे असतात 30 होतात. पुन्हा 10% आपण घेतले 30, पुन्हा 10% 30, हे झाले 3 वेळेस म्हणजे 30, 30, 30, 90 आणि आणखी अर्धा म्हणजे 5% घ्यायचे आपल्याला, तर ते होणार 15. तर किती होतात 105. समजतंय ना. 3 3 2 7 3 त्रिक 9 90 होतात आणि त्याच्यामध्ये आपण 15 ॲड केले म्हणजे 300चे 35% होतात 105. तर ती परीक्षा एकूण 300 गुणांची होती. ओके, जर एका वस्तूची किंमत 10% ने वाढवली नंतर पुन्हा 10ने ती कमी केली तर मूळ किमतीत काय बदल होईल? ठीक आहे, तर आपल्याला मूळ किमतीत बदल विचारलाय. तर बघा एका समजा आपण 100 मानूया. ओके, आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाढवले ते होतात 110. ठीक आहे, आणि पुन्हा 10% कमी केले तर 110चे 10% कमी केले तर 110चे 10% होणार 11. ठीक आहे, 10 होणार नाही. तर बघा जेव्हा मूळ किंमत त्यांनी काय विचारलंय, जेव्हा तुम्ही 10% कमी करतात तर तेव्हा मूळ किमतीत काय बदल होतो का? तर बघा जेव्हा आपण 11 हे कमी केले तर ते 99 होत आहे. तर कितीने कमी होतो? 1नेही घट होते. ठीक आहे, तो प्रश्न बघा. गुंतवणूकदारांना फसव्या मोबाईल ॲप्लिकेशन पासून वाचवण्यासाठी सेबीने मार्च 2026 मध्ये कोणती नवीन पुढाकार म्हणजेच आहे? तर बघा त्याचं उत्तर आहे व्हेरीफाईड ॲप लेबल. तर हा कोणी सुरू केलेला आहे? सेबीने सुरू केलेला आहे. तर बघा गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी हा जो आहे ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोरवर अवेलेबल असतो. ठीक आहे, तर बघा सेबीचा फुल फॉर्म आपल्या सगळ्यांना माहिती असेल. तर फुल फॉर्म आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ठीक आहे, तर यांचे अध्यक्ष कोण आहेत? तुहीन कांता पांडे हे त्यांचे अध्यक्ष आहे वर्तमान. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 8वा. अनुज या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर अनुजचा अर्थ असतो लहान किंवा लहान भाऊ. ठीक आहे, तर बघा मोठा भाऊ असेल तर त्याला अग्रज असं म्हटलं जातं. ठीक आहे, आणि मनुज म्हणजेच मनुष्य, तनुज म्हणजेच मुलगा आणि धनुज किंवा दानव म्हणजेच राक्षस. ठीक आहे, पुढचा प्रश्न या सामासिक शब्दाचा समास ओळखा. तर बघा अव्ययी भाव समासता येणार नाही कारण की याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय नाहीये. द्वंद्व समासमध्ये दोघं जे असतात पद महत्वाचे असतात. बहुब्रीही समास होणार नाही. हा द्विगु समास होणार. तर का होणार बघा. समासातील पहिले पद संख्या विशेषण असते त्यातून एका समूहाचा बोध होतो त्याला द्विगु समास असं म्हटलं जातं. तर 3 भुवनाचा इथे म्हणजे त्रिभुवनचा आपल्याला इथे बोध होतो आणि पहिला संख्या विशेषण आहे तर त्यानुसार हा द्विगु समास होणार. ठीक आहे, 10वा प्रश्न बघा महत्वाचा आहे. प्राचीन काळी लत्तालूर या नावाने ओळखले जाणारे कोणत्या राजघराण्यातील राजांची राजधानी होती? तर बघा राष्ट्रकूट राजघराण्याची ती राजधानी होते. तर राष्ट्रकूट राजा कोण होते तेव्हा? तर दंतदुर्ग आणि त्यांच्या पूर्वजांचे हे मूळ स्थान होते काय? लातूर. ठीक आहे, बघा महत्वाचे प्रश्न आहे आपण घेतलेले आहे. ओके, थँक्यू.